आहे. बैलांच्या मार्केट मधली उलाढाल आता 100 कोटी पेक्षा जास्ती झाली आहे. ही पुढं जाऊन 500,000 कोटी पर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी इकॉनॉमी त्यामुळे तयार होती आहे. त्या व्यवस्थेला बळ आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून बैलगाडी कोण आहे रे तिकडे? बाबा ते बंद करा. बैलगाडी म्हणजे नुसती पळवापळवी नाही, महाराष्ट्राचा इतिहास आहे. शेतकऱ्यांच्या त्याच्या लाडक्या बैलांच्या जिगर ओळख आहे. हा वेगाचा उत्सव नाही तर गोधनाच्या आदराचा उत्सव आहे. आणि म्हणून बैलगाडी शर्यतीवर कोर्टाने बंदी घातली होती. पण महायुती सरकारने ती बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. कोर्टाला पटवून दिलं की शर्यत सांस्कृतिक ठेवा आहे. आणि म्हणून गायीच्या सुपात्र सुपुत्रांचे इथं लाडच होतात, त्यांना त्रास दिला जात नाही, सुरक्षेची सर्व काळजी घेतली जाते आणि बंदी उठवली. आणि आता हा बैलगाडा सुरू झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, चंद्रहार पाटील एकदा काय काम कुठलं हातात घेतलं की त्याची पाठ सोडत नाही, ते पूर्ण करून दाखवतो. आणि म्हणून पळूजचं मगाशी उदाहरण त्यांनी दिलं. पळूज नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांना बसायला जागा नव्हती, नगरपालिकेची इमारत बांधायची होती. माझ्याकडे आले, ताबडतोब दुसऱ्या दिवशी GR काढून दिला आणि त्यांचे पैसे रिलीज करून टाकले. आणि म्हणून माझ्याकडे आल्यानंतर करतो, बघतो, पाहतो नाही, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बक्षीस सुद्धा बघा. 2 थार गाड्या, 2 फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर, 150 टू व्हीलर. हे आता पण कधी बघितलं होतं का? कधी बघितलं होतं? हे चंद्रहारनी दाखवलं ना. हे दाखवण्याचं कारण या शर्यतीला प्रोत्साहन द्यायचं आहे, गोवंश वाढवायचं, त्याचं जतन करायचं आणि बैलगाड्याला अजून 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 प्रोत्साहन द्यायचं आहे. मी एवढंच सांगतो. मी मगाशी इथं काय काय नावं दिली बाबा बैलांची? हा, प्रसिद्ध बैलांची नावं. बकासूर, बकासूर इकडे आहेत का? बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा. हे 3.5 कोटी किंमत बकासूरची आहे. हरण्या 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 आयोजन कमिटी इकडेच आहे, इकडं. आणि मथुर 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 ठाण्याचा मथुर, ठाण्याचा ठाण्याचा हेलिकॉप्टर बैजा. आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून. जबरदस्त दिसत होती. काय बैल धावत होते. हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग जादा होता. आणि गर्निकीचा राजा हिंद केसरी मानू का? पिस्तुल्या